नमस्कार मंडळी, शिर्केज फूड कोर्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचं झणझणीत आणि तर्रीदार मटण कालवण. मटण शिजवण्यापासून ते परफेक्ट वाटण तयार करण्यापर्यंतच्या सर्व टिप्स मी या व्हिडिओत सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मटणाचा आळणी रस्सा तयार करणार आहोत. मटणाचा आळणी रस्सा तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्याची सुरुवात आधी करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 15 ते 20 पानं मी पुदिन्याची घेतलेली आहे, ते धुवून घेतलेली आहेत. 15 ते 20 पानं मी कढीपत्त्याची घेतलेली आहे, ते धुवून घेतलेली आहेत. ताज्या कोथिंबिरीचा हिरवागार बहर एक मूठभर कोथिंबीर घेतली. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेऊया. हे हिरवं वाटण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. कुकर गरम केला, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले. तेल गरम झाले, त्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कापून टाकला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मटणाचे कालवण माझी आई ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते. कांदा लाल होतो तोपर्यंत आपण मटणाला हळद आणि मीठ लावून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकले. हळद आणि मीठ मटणाला छान चोळून घ्यायचा. सर्व मटणाला हळद आणि मीठ एकसारखे लागले पाहिजे. मटणाला हळद आणि मीठ सगळे एकसारखे लावून घेतले. कांदा छान लालसर परतून झाला. कांदा टाकल्यामुळे मटणाला छान चव येते. अर्धा चमचा हिंग टाकला. हिंग तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. हिंग टाकल्यामुळे मटणाची चव आणखीन वाढते. कांदा छान लाल झाला तर त्यामध्ये मी हळद मीठ लावलेलं मटण टाकले. इथे मी 1/4 किलो मटण घेतले स्वच्छ धुवून. त्याला मी हळद मीठ लावून ठेवलं होतं. मटण घेताना ताजं आणि कोवळं मटण घ्यायचं. आता हे मटण आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. माझी आई सर्व अख्खे गरम मसाले थोडे थोडे वापरायची, पण माझ्याकडे जेवढे अख्खे गरम मसाले होते ना तेवढेच मी टाकले. मटणाला छान वाफ यावी म्हणून मी फक्त झाकण ठेवले. मटणाला छान वाफ आली. पुन्हा एकदा मी मटण हलवून घेतले. आईच्या हातची चव कदाचित माझ्या मटणाच्या कालवणाला येणार नाही. आईच्या हातची चव ही वेगळीच असते. तुम्ही सांगा, खरंच आहे ना? आईच्या हाताची चव कोणाच्याही हाताला येणार नाही. आता मटणाला वाफ दिल्यानंतर आपण हिरवं वाटण वाटलं होतं ना ते टाकूया. वाटलेलं हिरवं वाटण आपण या मटणामध्ये छान मिक्स करून घेऊया. मटण आळणी रस्स्यामुळे माझ्या लहानपणीची एक आठवण माझ्या लक्षात आली. माझी आई काय करायची, हा मटण रस्सा कधी पण बनवला ना की आम्ही 4 भावंडं असायचो, तर आम्हाला ती थोडं थोडं करून अशी पेल्यामध्ये प्यायला द्यायची. मी अंदाजे 2 ते 3 ग्लास पाणी टाकले आणि मिक्सरचं भांडं होतं ना ते सुद्धा धुवून टाकलं. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा मटण चमच्याने छान हलवून घेतलं. तुमच्याकडे मटणाचा आळणी रस्सा कसा तयार करतात ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आता कुकरला झाकण लावून घेऊया. कुकरमध्ये मटण मऊ आणि लवकर शिजते. कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या काढायच्या आणि त्यामुळे मटण मऊसूत शिजेल. त्या 6-7 शिट्ट्या होतात ना तोपर्यंत आपण झणझणीत मटणाच्या रश्शाचा मसाला तयार करूया. कुकरचे झाकण लावून झाले. आता आपण मसाला भाजून घेऊया. लक्षात ठेवा, घाई अजिबात करायची नाही. लो टू मीडियम फ्लेमवर कांदा भाजून घ्यायचा. सर्व कांदा तव्यात टाकून झाला. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तर मी ते अजिबात तेल टाकलेलं नाही. कांदा छान लाल झाला की मग त्यामध्ये मी तेल टाकणार. तुम्ही बघू शकता कांदा छान लाल झाला तर मी त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे. तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, दगडफूल, लवंग आणि शहाजिरे असं मी थोडं थोडं घेतलं आहे. 4 ते 5 चमचे मी खोबऱ्याची पावडर घेतली. खोबरं आणि अख्खा गरम मसाला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे मी मसाला लवकर बारीक व्हावा म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप घेऊ शकता. कांदा, खोबरं, अख्खा गरम मसाला जवळजवळ 5 ते 7 मिनटं मी परतून घेतला. तुम्ही बघू शकता आता मसाल्याचा कलर चेंज झाला आहे. बघा, मसाल्याचा रंग आता छान बदलला आहे आणि सुगंध तर इतका सुंदर सुटला आहे की शेजाऱ्यांनाही कळेल आज घरी मटणाचा बेत आहे. मसाला पण छान खरपूस भाजून झाला. आता आपण तो ताटात काढून घेऊया. मटण रस्सा तयार करताना हा असा मसाला तयार करता का तुम्ही? दुसरी कोणती वेगळी पद्धत असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आता हे भाजलेलं खोबरं आणि कांदा आपण मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेऊया. सोबत चवीसाठी भरपूर ताजी कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या टाकायच्या. त्यात थोडंसं पाणी घालून याची एकत्र
मऊ आणि दाटसर पेस्ट करून घेऊया, जेणेकरून रस्सा एकदम एकजीव होईल. कुकरची राहिलेली वाफ शिट्टीवर करून बाहेर काढून घेतली. त्याचं झाकणही काढलं. तुम्ही बघू शकता आळणी रस्सा किती छान तयार झाला, त्याचा कलर किती सुंदर आला आहे. मटण शिजलं की नाही हा दाखवणारा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. 2 भांड्यामध्ये आळणी रस्सा का काढला हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, तर सांगते मी तुम्हाला. माझी आई तिखट खात नाही, तिच्यासाठी सुद्धा आहे आणि आमची बालपणीची आठवण ताजी झाली म्हणून आमच्यासाठी सुद्धा आहे. पातेलं गरम झालं, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले. तेल चांगलं तापलं. आता त्यामध्ये मी वाटलेला मसाला टाकला. जितका कांदा, खोबरं, अख्खा गरम मसाला छान भाजाल, खमंग भाजाल, खरपूस भाजाल, तितकीच मटणाला छान चव येईल. मंद आचेवर आपण हा मसाला परतून घेऊ ना, तेव्हाच मटणाच्या रश्श्याला छान चव येईल. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. तेलात मसाला टाकून झाला. आता तेलामध्ये मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याने सतत हलवत राहायचं आहे. आपल्या जवळजवळ 4 ते 5 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या त्या मसाल्याला तेल सुटेल. एका टोमॅटोची पेस्ट मी मसाल्यात टाकली. मुलं चिरलेली टोमॅटो खात नाही कालवणातले. टोमॅटोची पेस्ट मसाल्यात छान मिक्स करून घेऊया. टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश असतो ना, तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. पाण्याचा अंश निघेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा. पाव चमचा हिंग टाकला. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकला. पाव चमचा हळद टाकली. आधीच आळणी रश्श्यामध्ये हळद टाकली, त्यामुळे आता कमी हळद टाकायची. 1 छोटं पाकिट मटण मसाला टाकला. हे कोरडे मसाले आता आपण टाकलेत ना, ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत मसाला आणि कोरडे मसाले एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं. 4 ते 5 मिनटं मसाला छान परतून घेतला. तुम्ही बघू शकता मसाला छान मिक्स झाला. भाजलेला मसाला, परतून घेतलेला मसाला खाली लागू नये म्हणून मी मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी त्याच्यामध्ये टाकले आणि पुन्हा एकदा चमच्याने छान हलवून एकजीव करून घेतले. 2-3 मिनटासाठी पुन्हा मसाला छान परतून घेतला. मसाला छान शिजावा म्हणून झाकण ठेवले. 2 मिनटं झाले की झाकण काढायचं बरं का. मसाल्याचा इतका घमघमाट सुटला आहे, तुम्ही बघू शकता मसाला किती छान भाजला तो. मसाला छान परतून झाला. आता आपण आपण शिजवलेलं आळणी रस्सा केलेलं मटण त्यात टाकूया. कुकरचं भांडंसुद्धा धुवून त्यात ते पाणी टाकलं. पुन्हा एकदा चमच्याने छान हलवून घेऊया, म्हणजे मटणाला सगळा मसाला एकसारखा लागेल. मी चमच्याने हलवून बघितलं, मला रस्सा थोडा घट्ट वाटत होता म्हणून मी थोडं पाणी आणखीन टाकलं. चमच्याने पुन्हा एकदा हलवलं, पण मला वाटलं कालवण शिजल्यानंतर आणखीन घट्ट होईल म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी टाकलं. आळणी रस्सा करताना मीठ टाकलं होतं. आता मी चवीनुसार 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. चमच्याने छान हलवून घ्यायचं. मीठ सर्व मटणाच्या रस्स्याला छान लागलं पाहिजे. तुम्ही मटणाचा रस्सा कसा तयार करता हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मटणाला छान उकळी आली, तुम्ही बघू शकता. पण रस्सा अजून थोडासा पातळ आहे, मला आणखीन थोडासा दाटसर पाहिजे. आमच्या घरात मटण रस्सा हा पातळ किंवा घट्ट आवडत नाही. मीडियम स्वरूपात त्यांना रस्सा पाहिजे असतो, त्यानुसार तयार केला. आता मटण तयार झालं, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. आज आमच्या घरात मटणाचा बेत होता, सोबत पापलेट फ्रायही केलं होतं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.